सीझन सुरू झालेला आहे आणि बाजारात आल्या आहेत कैऱ्या. मी कैरीचा सार बनवते आहे. त्याच्यासाठी मी अर्धी कैरी घेतलेली आहे, चिरून फोडी करून त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे 5 ते 7 मिनटं. अर्धा नारळ घेतला आहे, तोही पिसून घेऊन मी त्याचं दूध काढून घेणार आहे. हे मी 2 माणसांच्या हिशोबाने बनवते. तुम्हाला जास्त माणसांसाठी बनवायचं तर क्वांटिटी तुम्ही डबल करू शकता. आता पॅन गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद आणि लसूण ह्याची तुम्हाला फोडणी द्यायची. तुम्हाला हवं तर तिखटासाठी तुम्ही 1-2 मिरच्या ॲड करू शकता. मी ॲड केलेल्या नाही आहेत. फोडणी चांगली तयार झाली की त्याच्यामध्ये हे जे दूध काढलं ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि जे पाणी आहे कैरीचं तेही ॲड करायचं आहे. तुम्हाला फोडी नको असेल तर तुम्ही फोडी काढून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला आंबट गोड टेस्ट हवी असेल तर साखर देखील ॲड करू शकता. मीठ ॲड करा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाका आणि ह्याला उकळी येऊन द्या. पण लक्षात ठेवा, उकळताना कंटिन्यूस हलवत राहायचं, नाहीतर ते पुन्हा रेसिपी बिघडेल. सार तयार आहे. चला मग सबस्क्राईब करा.